जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. समाजामध्ये माथेफिरू लोकांची संख्या कमी नाही आहे आणि माथेफिरू लोक हे प्रत्येक समाजाचा भाग असतात. प्रत्येक जातीमध्ये, धर्मामध्ये अशी लोक आपल्याला बघायला मिळतात. मग हे कुठली तरी कृती करतात. मग एखादा माथेफिरू जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगडफेक करतो. पण एक जेव्हा समृद्ध विचारांनी, वैचारिक समृद्ध, विवेकशील समाज ही गोष्ट बघतो, तेव्हा तो त्याचा निषेध नोंदवतो. लोक एकत्र येतात, मूर्तीची पूजा करतात, अभिषेक करतात, त्याच्या विरोधात कारवाईची मागणी करतात आणि त्या माथेफिरूला पोलिसांच्या स्वाधीन करतात. कुठेही जाळपोळ नाही, कुठेही आंदोलन नाही, काही नाही. अशा पद्धतीचं आंदोलनाचं स्वरूप असलं पाहिजे. कोपर्डीच्या बलात्काराच्या वेळी एवढे 56 मोर्चे निघाले, शांततेच्या स्वरूपात निघाले. हे आंदोलनाचं स्वरूप असतं. पण संविधानाच्या प्रतिकृतीवर दगडफेक झाल्यानंतर दगडफेक करणाऱ्या माथेफिरूला, जो खरोखर मनोरुग्ण आहे, त्याला जीव जाईस्तोवर मारून त्यानंतर जी जाळपोळ परभणीसारख्या ठिकाणी झाली, हे खेदजनक आणि निंदनीय आहे. कुठल्याही समाजाला अशी मुभा मिळता कामा नये. हे मी का सांगतोय? कारण की अमृतसर येथे परत एकदा असा प्रकार घडला. 26 जानेवारीच्या दिवशी एक शीख तरुण, जो शीख असूनही शेड्यूल्ड ट्राईबमधून येतो, शेड्यूल्ड कास्टमधून येतो, माफ करा, अशी माहिती याच्यावर मिळालेली आहे आणि ते सांगणं खूप गरजेचं होतं. कारण की मग वातावरण पेटायला नको. आणि आपची गव्हर्नमेंट आहे, करणारा शेड्यूल्ड कास्टमधला आहे आणि त्याने हातोड्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवर प्रहार केला, वर दसून शिडीवर. निंदनीय घटना आहे. जबरदस्त त्याच्यावर पंजाबमध्ये वाद पेटला वगैरे वगैरे सगळं झालं. पण त्याच्यावर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या किंवा यायला हव्यात, हिंसक प्रतिक्रिया ज्या की आपल्याला अपेक्षित होत्या, त्या आल्या नाहीत आणि खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. मी मनापासून संपूर्ण आंबेडकरी समाजाचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की कुठेही हिंसक प्रतिक्रिया महाराष्ट्रात तरी या गोष्टीवर आल्या नाहीत. पण या गोष्टीची एक दुसरी बाजू सुद्धा आहे. आपचं सरकार असलेल्या पंजाबमध्ये ही घटना घडली. घटना करणारा ब्राह्मण नव्हता, सवर्ण नव्हता, भाजपाशी संलग्न नव्हता, हिंदुत्ववादी नव्हता. याच्या विपरीत जर का ही घटना अशा ठिकाणी घडली असती की जिथे भाजपाचं सरकार आहे किंवा करणारा सवर्ण आहे किंवा ब्राह्मण आहे किंवा भाजपाशी संलग्न आहे, तर काय परिस्थिती आपल्या देशावर ओढवली असती, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती ओढवली असती, कशा पद्धतीचे जाम लागले असते, कशा पद्धतीची दगडफेक झाली असती. आणि आम्ही केलं ते बरोबरच आहे. जसं की परभणीच्या याच्यावर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे की आम्ही हेच करणार, आम्ही लायकी दाखवून देणार आणि घरात घुसून मारणार. तर ह्या पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया आल्या असत्या त्याचं काय? ज्यावेळी शत्रू किंवा असं समाजकंटक किंवा असं देशविघातक किंवा राष्ट्रविघातक किंवा महापुरुषांच्या अवमानजनक कृत्य करणारा व्यक्ती तुमच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही की त्याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करावं, त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही, तेव्हा आपण निपचिप आणि शांत असतो. इतर वेळी मात्र आम्हाला कुठल्याही माथेफिरूला कुठल्या तरी संघटनेसोबत जोडायचं आहे, त्या विचारांशी जोडायचं आहे, मनवादाशी जोडायचं आहे आणि आंदोलनाचं स्वरूप आम्हाला व्यापक आणि मोठं करायचं आहे आणि स्वतःला चमकून घ्यायचं आहे. हे तमाम स्वतःला दलित नेते म्हणणारे लोक आता कुठं आहे? इव्हन बऱ्याच ठिकाणी असं काही झालेलं आहे, ही घटना घडलेली आहे, ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकांना माहिती नाही की अशा पद्धतीची एक घटना घडलेली आहे. हातोड्याने मूर्तीचं भंजन झालेलं आहे, पुतळ्याची विटंबना झालेली आहे, ही गोष्ट सुद्धा कोणाला माहिती नाही. बऱ्याच लोकांना या गोष्टीची कल्पना नाही. असं का होतंय? तर हे जे सिलेक्टिव्ह अप्रोच आहे, हा सिलेक्टिव्ह अप्रोच जिथे जिथे सरकारला दिसून येतो, तिथे तिथे सरकारने दमनाची नीती वापरावी, तिथे तिथे सरकारने तशा पद्धतीच्या आंदोलनाचं दमन करावं. हीच अपेक्षा एका सभ्य समाजाला, जो समाज व्यवस्थित जाऊन वोटिंग करून, मतदान करून सरकारला निवडून देत असतो, जो घरामध्ये असतो, ज्याला कुटुंबाची सुरक्षा अपेक्षित असते, ज्याला बायका पोरांची सुरक्षा अपेक्षित असते, ज्याला ऑफिसला कामाला जायचं असतं, ज्याला त्याचं काम करायचं असतं, ज्याला त्याने घेतलेल्या EMI वर घेतलेल्या गाडीवरच्या काचा कुठल्या तरी आंदोलनात फोडल्या गेल्या, हे ज्याला नकोय, त्या प्रत्येक सभ्य व्यक्तीने हा प्रश्न सरकारला विचारणं गरजेचं आहे की अशा पद्धतीच्या आंदोलनांमध्ये होणाऱ्या नुकसानाची भरपाई देणार तरी कोण? अशा पद्धतीची आंदोलनं उभी करणारे हे जे नेते आहेत, हे जे ताजे अंड्यातून बाहेर निघालेले नेते आहेत, यांच्या बुडावर फटके देणार कोण? आमच्या सुरक्षिततेची हमी घेणार कोण? कायमस्वरूपी भावनिकतेच्या आहारी जाऊन, समाजाला भावनिक करून 5000 वर्ष झाले यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून यांना आमची टाळकी फोडण्याचा अधिकार आहे, हे जे नरेटिव्ह समाजामध्ये सेट झालेलं आहे,
ह्या जो अपराधगंड माझ्या समाजाला आलेला आहे, हा जो भयगंड माझ्या समाजामध्ये आलेला आहे, त्या समाजाचा भयगंड, तो अपराधगंड काढून त्याला सुरक्षिततेची भावना प्रदान करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आम्ही निवडून दिलेल्या सरकारची ती जबाबदारी आहे. पण सरकार ती जबाबदारी सक्षमपणे का पेलू शकत नाही? इथे मी इंदिरा गांधी यांना 100 पैकी 100 मार्क्स देतो. इंदिरा गांधींमध्ये ती क्षमता होती की नक्षलवाडी मूव्हमेंट ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी हँडल केली किंवा आर आबांनी ज्या पद्धतीने नक्षलवाद्यांच्या भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केली, ज्या पद्धतीने त्यांनी आज जेवढीही उपलब्ध आपल्याला नावं आहेत, ते मग ते स्टॅन स्वामी असो किंवा सुधीर ढवळे असो किंवा गडलिंग असो किंवा फरेरा असो, ही सगळी जी नावं आहेत किंवा शीतल साठे, सचिन माळी, ही सगळी नावं ही कोणाच्या काळातली आहेत? आर आबांच्या काळातली. यांना नकेल कसण्याचं काम आर आबांनी केलेलं आहे. आर पाटलांसारखं, इंदिरा गांधींसारखं त्यांचे बाकीचे मुद्दे आपण सध्याच्या तुर्तास तुम्ही सोडून द्या. पण नक्षलवादाच्या बाबतीत, वामपंथाच्या बाबतीत यांच्या ज्या भूमिका होत्या, ज्या सक्षम भूमिका होत्या, ज्या दडपशाहीच्या भूमिका होत्या, ज्या जनकल्याणाच्या, लोककल्याणाच्या, पर्यायाने राष्ट्रकल्याणाच्या, राष्ट्रहिताच्या यांच्या ज्या भूमिका होत्या, त्या भूमिका आम्हाला आजच्या सरकारकडून अपेक्षित आहेत. या सरकारने ह्याची नोंद घ्यावी आणि या सरकारने ह्या पद्धतीने आम्हाला आमच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. यासाठीच आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. ज्या पद्धतीने अमृतसर मधल्या घटनेवर ज्या पद्धतीच्या थंड आणि मवाळ प्रतिक्रिया आलेल्या आहेत, भविष्यामध्ये कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीमध्ये, कारण की माथे फिरू समाजात आहेत, कोणाला क्वार्टरभर दारू पाजल्यानंतर कोणीही कोणाच्या म्हटल्याने जाऊन तिथं ते काम करणार, याच्यात काही दुमत नाही. हा मुद्दा होता कामा नये. हा माझा देश थांबवण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी हा मुद्दा होता कामा नये. तिथे कारवाई झाली पाहिजे, त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, त्याला चोप दिला लोकांनी, त्याला आतमध्ये टाकलं, त्याच्या चौकशी झाली पाहिजे, त्याच्या मागचे हात कोण आहेत त्यांना पकडलं गेलं पाहिजे. पण त्यासाठी सामान्य लोकांनी कुठल्या तरी व्यापाराचे पीव्हीसी पाईप 6 लाखाचे जाळून टाकले. कुठली तरी मुलगी वरून ओरडती आहे की माझ्या वडिलांची गाडी फोडू नका, तिची किस्त भरायची आहे, ती EMI वर घेतली आणि ती फोडून टाकली. कुठल्या तरी देशपांडेच्या नावाची पाठी बघितली, हा ब्राह्मण आहे, त्याचा त्या प्रकरणाशी संबंध नाही, त्याच्या घरात घुसून त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या, त्याची गाडी फोडून टाकली. ह्या प्रकार आम्हाला अपेक्षित नाहीत. ह्या काळामध्ये आम्ही अश्मयुगात राहत नाही. आम्ही आज एका सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये जर का राहतो, सुसंस्कृत आणि सभ्य समाजामध्ये राहतो, आम्ही आमच्या मतदानाचा जर का हक्क बजावतो, आम्ही जर का आमच्या नेत्यांना निवडून देतो, तर त्या नेत्यांची जबाबदारी आहे की हा रानटीपणा, हा असभ्यपणा, हा असंस्कृत गावंढळपणा माझ्या समाजातून नाहीसा झाला पाहिजे. केलेल्या कृतीच्यासाठी जबाबदार लोकांनाच शिक्षा त्याची भेटली पाहिजे. संपूर्ण समाज त्याच्यातून होरपळून निघता कामा नये. अमृतसरच्या घटनेतून आपण हे शिकू शकतो. सिलेक्टिव्ह अप्रोच आणि सिलेक्टिव्ह अप्रोचच्या माध्यमातून होणारी आंदोलन चिरडून टाकली गेली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आहे. माझे विचार पटत असतील तर ते हजारो लोकांपर्यंत पोहोचवा. सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.